नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. एकीकडे शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध उपाययोजना करत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेलद येथील एका माध्यमिक शाळेतील धक्कादायक चित्र समोर आलंय. या गावामध्ये चैतन्य ग्रामविकास मंडळ खरवई या संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाची अत्यंत दयनीय अवस्था बघून अक्षरशः संताप व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही अशी भयावह दुरावस्था दिसून आली आहे. या विद्यालयात विद्यार्थींना साधं स्वतंत्र शौचालयाचीही व्यवस्था नाहीच. उलट जे शौचालय आहे त्या शौचालयाची विचित्र स्थिती बघून किळस आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या आरोग्यास धोक्यात आले. विद्यालयाची इमारत देखील अत्यंत धोकादायक बनली असून पावसाळ्यात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे. पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्थित सुविधा नाही आहे. विशेषतः या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी साधे CCTV कॅमेरे देखील बसवण्यात आले नाही आहेत. खास करून हे विद्यालय अनुदानासाठी देखील पात्र आहे, तरी देखील अशी व्यवस्था या विद्यालयाची असल्यानं मोठी शंका निर्माण होते. तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापकांचे तर याकडे लक्षच नसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. तसेच संस्थेचे सुद्धा लक्ष दिसत नाहीये. या विद्यालयाबाबत तक्रार देखील झाल्याचं समोर आलंय. मात्र या विद्यालयाचा भोंगळ कारभारच चव्हाट्यावर आल्यामुळे शिक्षण विभाग काय कारवाई करते याचीच उत्सुकता लागली आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, अकोले. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.